तर येवला बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे। कांद्याचे सरासरी बाजारभाव 800 रुपयांपर्यंत कोसळलेत। कांद्याला 1000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होते। 1 फेब्रुवारीला जर सरकारने कांदा निर्यात स्टॅम्प ड्युटी खुली केली असती तर आज मार्केटमध्ये 17 ते 18 रुपये कांदा विकला असता। परंतु ते न केल्याने आज कवडीमोल माती भावात कांदा शेतकऱ्यांना 1000 ते 1100 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। त्यामुळे या भावात कांदा परवडत नाही आणि सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला क्विंटलला 1000 रुपये अनुदान द्यावं अशी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी, कारण उत्पादन खर्चही निघत नाही। कांद्याला, औषधाला, खाजीला, लागणीला 13,000 भाव द्यावा लागतो आणि एकंदरीत एक अवरेज बी घटलेला आहे। त्या कांद्याचा अवरेज घटलेला आहे आणि शेतकऱ्यांनी म्हणजे आम्ही तुझं करून पाणी भरलं, मग इथे बाजाराला 800 रुपये कांदा विकतो, त्यामुळे शेतकरी कांदा पिकत नाही, विकतो त्यामुळे कांदा परवडत नाही।